अशा त्या मरुस्थलातून म्हणजे संसारातून जो आपली छाया म्हणजे छत्रछायेखाली येतो, तर त्याला काय होतं सांगितलं की तो छाया देणारा वृक्ष भगवान असे आहेत की म्हणूनच शास्त्रज्ञ श्रुतज्ञ म्हणजे श्रुताला जाणणारे जे शास्त्रज्ञ आहेत तर ते भवंतम उपाश्रयंती आपलाच आश्रय करतात. म्हणजे असे लोक सज्जन लोक समयदृष्टी लोक आपल्या आश्रयाने येतात. तसा माझा आत्मा देखील आहे की शुद्ध उपयोगालाच आश्रय देणारा आहे, शुभाशुभ भावाला नाही. अशा प्रकाराने जाणलेला असताना शांत स्वरूपाला प्राप्त होऊन निराकुल होतो. आता तिसऱ्या नंबरचा श्लोक कोणता आहे? म्हणून हेच आहे का? कमी जास्त तोंडात बसलं नाही म्हणून तसं वाटतंय. तुम्ही म्हणा स्वामी नरत्य जननी गर्भांध कोणती स्वामी काय केले या ठिकाणी संबोधन केले. हे स्वामी अद्य आज जननी गर्भांध कुपादरात विनिर्गतः अस्मि. जननी म्हणजे माता, मातेच्या गर्भातून ती पण गर्भ कसा होता? अंधकूप होतं. अंधकूप म्हणजे अंधारी कोठडी. तर अंधारी कोठडी अशी आणि ते कूप म्हणजे विहीरच घेतली. तशा प्रकारच्या त्याच्यातून कसं तरी मी विनिर्गत अस्मि बाहेर पडलो. म्हणजे आज माझा जन्म झाला. आणि अद्य उद्घाटित दृष्टीही अस्मि. अद्य म्हणजे आज माझी दृष्टी काय झालेली आहे? उद्घाटित झालेली आहे. म्हणजे माझे डोळे आज उघडलेले आहेत. गर्भातून बाहेर पडला आणि डोळे उघडले. तोपर्यंत अगदी अंधाऱ्या कोठडीत असल्यासारखं डोळे बंद करून राहिलो होतो. असं इतकं दुःख भोगलं त्याच्यामध्ये. आज माझे डोळे उघडले. अद्यच स्फुटम आणि खरोखर आज. स्फुट म्हणजे खरोखर, अद्य म्हणजे आज. फलवत जन्म अस्मि. माझा जन्म सफल झाला. केव्हा सफल झाला? डोळे उघडले म्हणून का? भगवंतांना पाहिलं
भगवंतांना पाहिलं की डोळे सफल झाले असं सांगितलं. आणि काय सांगितलं? यत अमृत शंदी प्रभा चंद्रिकम, की जे कशाला कारण आहे सांगितलं की अमृत शंदी, शंदी म्हणजे पाझरणं, ज्याच्यातून अमृत पाझरतं असं प्रभाचंद्रिकम. प्रभाचंद्रिक म्हणजे चंद्राची कांती जी आहे, तर चंद्रकांतीपासून जसा अमृतस्राव होतो तसं लोकत्रयी नेत्र इंदिवर कानन इंदुम. लोकत्रयी म्हणजे 3 लोकाचे नेत्र, आणि ते नेत्र म्हणजे इंदिवर म्हणजे कमळ, आणि कानन म्हणजे वन. कमळाच्या वनाला जणू काही इंदू म्हणजे चंद्रच आहे. 3 लोकाच्या नेत्ररूपी कमलवनास प्रफुल्लित करण्यासाठी हे चंद्रा, इंदू म्हणजे चंद्राला म्हटलं, भगवंतांना म्हटलं हे चंद्रस्वरूप आपण. आणि त्वाम अक्षय पद आनंदाय अहम अद्राक्षम. मग अशा तुम्हाला, चंद्रासमान असणाऱ्या तुम्हाला, अक्षयपद म्हणजे मोक्षपद देणाऱ्या अशा तुम्हाला, आनंदाय म्हणजे आनंद स्वरूप असलेल्या अशा तुम्हाला, अहम अद्राक्षम आज मी तुम्हाला पाहिले. अद्राक्ष म्हणजे पाहिले, म्हणजे कसे भगवान मला दिसले आज? हां, म्हणजे गर्भातून बाहेर आल्यानंतर जसं ते बालक डोळे उघडतं त्याप्रमाणे तुम्हाला पाहिले की भेद विज्ञानाचे डोळे उघडले आणि माझे नेत्र सफल झाले. कोणते? चर्मचक्षु नाही, तर ज्ञानचक्षु सफल झाले. म्हणजे जोपर्यंत मी फक्त जाणत होतो पण मिथ्यात्वाची पर्याय, आणि त्याच्यातून शरीरात्मा एक करून परद्रव्याला आपलंसं करून पाहत होतो, पण माझं भेदविज्ञानाचे नेत्र आज उघडले. तुम्हाला पाहिलं की भगवंतांना पाहिलं, हे व्यवहारण्याने निश्चयाने आपल्या कारण परमात्म्याला जाणीवेत घेतलं, आणि त्या कारणाने आपलं भेदविज्ञान प्रगट होऊन शुद्धोपयोगात राहिलो. तर आपोआपच या ठिकाणी काय झालं सांगितलं की प्रफुल्लित करणाऱ्या अशा चंद्रा, आता अक्षय मोक्षपद देणाऱ्या अशा तुला मी आज पाहिलेलं आहे. म्हणजे जन्म सफल होणं, अमृत झरणं, त्याला उपमा चंद्राची देणं, कारण चंद्रामध्ये सांगतात ना अमृत झरतं म्हणून. खरंच झरतं का? शीतलता तर आहे की, पण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो की नाही, कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस विशिष्ट अशा प्रकाराने त्याची एवढी कांती आणि एवढी शीतलता असते की त्या ठिकाणी आपोआपच कुठलीही वस्तू ठेवली त्या पौर्णिमेची, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेमध्ये, तर ते औषध रूपाने काम करते. म्हणून त्याला अमृतम श्रावय श्रावय असं म्हटलं. अमृताचं पाझर कर असं म्हटलं जातं, परंतु वास्तविक रूपाने ते पाझरच असतं. म्हणजे अमृत का म्हटलं तर जी वस्तू आपण ती कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला त्यामध्ये सेवन केलेली, म्हणजे ठेवलेली सेवन केली तर ते आरोग्य पुष्टी वगैरे देतं असं सांगितलं जातं. म्हणजे ऊस वगैरे ठेवले, फळं ठेवली, काय असं ते ठेवलं त्या कारण पौर्णिमेच्या प्रकाशात. मग तसं रात्री दूध प्यायचं नसतं आणि दूध पण ठेवून ते तसं करायचं नसतं. मग अशा रीतीने काय होतंय सांगितलं की फक्त आता उपमा घेतली अशा चंद्रा, अमृताचा पाझर करणाऱ्या चंद्राप्रमाणे आपलं स्वरूप एवढं आहे की 3 लोकाचे नेत्र रूपी कमलवनास. म्हणजे 3 लोकाचे नेत्र का म्हटलं? कमळाचं मन प्रफुल्लित करण्यासाठी चंद्रासमान,
मग 3 लोकातील जीव येऊन आपल्या सानिध्यात काय करतात, म्हणजे समोशरणात वगैरे येऊन आत्मकल्याण करतात. त्यांना आपोआपच हा बोध मिळतो. मग हे सगळे कमल वन म्हणून घेतले. वन घेण्याचं कारण काय? नेत्ररूपी कमल वनाला. कारण वन घेतलं तर खूप मोठं आहे. तसं समोशरण अखंड भरलेलं 3 लोकातील जीवांना ते प्रफुल्लित करण्यासाठी जणू काही चंद्राप्रमाणे भगवान विराजमान आहेत. आणि अशा रीतीने जो कोणी तिथं येईल त्याला अक्षयपदाची प्राप्ती होते. आनंदाला, अतिंद्रिय आनंदासाठी तो सादर होतो. म्हणून अशा भगवंता तुम्हाला मी आज पाहिलं. हे व्यवहार नाही आणि भगवंतांना म्हटलं आणि आज मी स्वतःला अनुभवलं. पाहिलं म्हणजे अनुभवलं. मग मी स्वतःला अनुभवल्यानंतर किती आपल्याला त्याची रुची होते की आता हे जे आपल्याला अमृतासारखं अतिंद्रिय आनंद प्राप्त झालेला आहे तर ते पुन्हा कधीसुद्धा आपल्यापासून दूर होऊ नये. म्हणजेच मिथ्यात्वात मी पुन्हा जाऊ नये. मिथ्यात्वात गेलं की पुन्हा खंड पडला. म्हणून काय आहे की समयदृष्टी आहे, तो समयदृष्टी झालं तर त्याची मोठी जबाबदारी आहे की ते टिकवून ठेवणं. म्हणजे कोणती पण गोष्ट जी आहे ती आपल्याला मिळणं सोपं आहे, पण त्याला टिकवून ठेवणं अवघड आहे सांगितलं. कारण का तर आता सासरी सून आली, सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी त्याचा उत्सव साजरा लग्नात वगैरे केलेला असतो. आणि नंतर जेव्हा तर ती अशी करते, तशी करते, अशी वागते, झालं एका दिवसातच घटस्फोट. म्हणजे काय सांगितलं इथं की उत्सव तर केला परंतु टिकून ठेवायला जमलं नाही. तसं आम्हाला भगवती आराधनेत घेतलेलं आहे. उद्यमन, उद्योतन, निस्तरण, निश्चरण वगैरे अशा रीतीने ते घेतलेले आहे. उद्योतन, उद्यमन, नंतर निस्तरण, साधन आणि निर्वहन. हां, निर्वहन शेवट घेतलंय. निर्वहन याचा अर्थ काय? म्हणजे उद्योतन म्हणजे प्रकाश केला आणि उद्यमन म्हणजे तशा प्रकारचं प्रयत्न केला, पुरुषार्थ झाला. आणि त्यानंतर सांगितलं की साधन म्हणजे आपण ते पुन्हा पुन्हा बाहेर जाणारा उपयोग आत खेचून आणला. ही साधना आपली चालू आहे. आणि नंतर काय सांगितलं? निर्वहन शेवटी आहे. आणि काहीतरी निस्तरण राहिलं. निर्वहन शेवटी आहे. निस्तरण पण आहे आणि निर्वहन चौथं आणि निस्तरण शेवट आहे. आपण हे म्हणत आहे उज्जवणम उज्जवणम आहे का नाही? हा, आणि उज्जवणम उज्जवणम साहनश्च निश्चरणम. निस्तरण शेवट आहे. निस्तरणचा अर्थ त्याला पुढच्या काळाला म्हणजे रत्नत्रयाला बरोबर घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या भावात तर टिकलंच पाहिजे पण पुढे पण घेऊन जाणं आवश्यक आहे. तर आपल्याला हे जमलं. नाहीतर म्हणणार सम्यदर्शन झाले आता कसंही राहिलं तर चालेल. तर सम्यदृष्टी निरर्गल होत नाही असा कलश आहे हिच्यामध्ये, समयसारमध्ये. कारण कोणी म्हणेल आता मी सम्यदृष्टी काय आता मला कमी आहे, मी कसंही राहिलं तरी मला चालतं. तर तिथं सांगितलं की नाही, मग तो सम्यदृष्टीच नाही, त्याचं सम्यदर्शन झालं तरी तो च्युत होईल किंवा तसा गर्व करणार नाही, तो स्वच्छंदी होणार नाही. म्हणून या ठिकाणी हे समजले आपल्याला की आता सर्वात प्रथम त्यांनी काय घेतलं होतं की गर्भातून मी बाहेर आले. तो गर्भ होता अंधार कोठडीसारखा. आता या ठिकाणी गर्भ म्हणजे काय समजून घ्यायचं. प्रथम गर्भ म्हणजे गाभा. कशाचा गाभा? संसाराचा रागद्वेषरूप गाभा. आणि त्याच्यात तोच एक मोठा अंधार, त्याच्यातून तो इतका खोल विहिरीमध्ये पडतो की त्याला
ते कळतच नाही की आपण कसं राहायचं, कुठं जायचं, कसं जगायचं. तशा पद्धतीने ही अवस्था आमची सगळ्यांची अनादी काळापासून झाली. एक उदाहरण आहे त्याला की कावी नावाचा मंत्री जो होता, तर त्याला राजाने खरं तर सांगितलेलं होतं. नंद राजा होता ना, मग तो नंद राजा खूप मोठं कावीने काम केलं, पराक्रम गाजवला म्हणून सांगितलं की आता हाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांना दान दे म्हणून सांगितलं. त्यांनी दान दिलं खजानातून, पण जो खजानची असेल किंवा जो कोणी आहे मंत्री वगैरे दुसरे त्याचा द्वेष करणारे कावी मंत्र्याचा, त्यांनी जाऊन राजाला थोड्या दिवसांनी सांगितलं की असं असं त्यांनी पूर्ण खजाना रिकामा केलेला आहे. तोपर्यंत राजा विसरलेला असतो की मीच हे सांगितलंय म्हणून. मग राजाला राग येतो. मग राजा म्हणतो की त्याला अंधकूपामध्ये टाकून द्या. फक्त त्याला एकट्याला नाही, त्याच्या परिवाराला इतका मोठा राग आलेला असतो की त्याच्या परिवाराला त्या अंधकूपात टाकून द्या म्हणून सांगितलं. म्हणजे शिक्षा कशी मिळाली, असं एकदम मारलं नाही, पण आता ते झिजत मरणार, अशा पद्धतीने ते अंधकूप असतं. वर बाहेर येता येत नाही आणि आत तर जेवढं काही मिळेल तेवढंच. आणि आता परिवार सहित म्हटल्यानंतर ते फक्त एक जणाचं भोजन जेवढं असतं तेवढंच देणार आणि एक जणाला पाणी जेवढं बास होतं तेवढंच पाणी देणार. मग तर सगळा परिवार आणि ते सगळे कसे काय तेवढ्यावर भागणार? त्यांचं परिवार म्हणतो त्यांना, म्हणजे कुटुंबातले लोक, की शेवटी ह्यातलं कोणच जगणार नाही, एवढंच थोडं वाटणी करत खाल्लो पिलो तर त्यापेक्षा आम्ही काही खात नाही, एक जणाचं जे मिळाले ते तूच खाऊन पिऊन काय कर, परत त्या राजाचं सूड घ्यायची तुझीच योग्यता आहे, तर तूच ते जग म्हणून सांगितलं खाऊन. मग शेवटी त्याला पण वाईट वाटलं की परिवार सगळा मरतोय आपल्यासमोरच, पण नाविलाज झाला आणि त्याने एकट्यानेच खाऊन पिऊन तो जगला आणि बाकी सगळा परिवार मृत झाला. आणि त्याच्यानंतर परत एकदा राज्यात असं काहीतरी आक्रमण आलेलं आहे, परचक्र, आणि परत कावी मंत्र्याचीच आठवण आली त्या राजाला. मग तो जवळ लवकर त्याला बाहेर काढा अंधकूपातून आणि त्याला ते काम सांगा, म्हणजे जे काही आता परचक्र आहे ते. मग त्याला बाहेर काढण्यात आलं. मग त्यांनी पण पहिलं काम ते केलं जे राजाचं होतं, ते विजय प्राप्त झाला. त्याच्यानंतर आता त्याच्या मनात जे सुरू झालेलं आहे की ह्यांनी माझ्या परिवाराला मारलंय, माझी काही चूक नसताना मला पण अंधकूपात टाकलंय, तर मग ह्यांचं बघून घेतो. त्यासाठी त्यांनी आता ती पुढची गोष्ट आहे मोठी, फक्त याच्यातून अंधकूप काय आहे ते समजावं ह्यासाठी सांगितलं की त्या अंधकूपात जो जातो तर त्याची म्हणजे जीवित आशा कमी असते. मग तशा प्रकाराने ही संसार अंधकूप आहे हे सांगितलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं भ्रमण केलं आणि त्यामध्ये तर किंचित मात्रही आपल्याला आशाच राहिली नाही की आपण खरे सुखाने आनंद म्हणजे खरं सुख शांती प्राप्त करू शकतो. कारण का तर तो सतत काय असतो आणि आपलाच अनुभव आहे, म्हणजे ह्या जीवाला किंचित मात्रही असं सुख मिळालंच नाही, एक लेशभर सुद्धा. कितीतरी प्रयत्न केले, स्वर्गात गेला नाही, निगोदात गेला तर नाहीच नाही, एकेंद्रिय झाला तिथं पण नाही, असंज्ञ आहे तोपर्यंत दुःखच. परत संज्ञी पर्याय पंचेंद्रिय पर्याप्त प्राप्त झालं तरी सुद्धा तो मिथ्यात्वात भ्रमण करत राहिला. म्हणून हे डोळे कसे झाकले त्या गर्भाचं उदाहरण त्यासाठी दिलं. आणि अंधकूपात पण काही दिसत नाही म्हणून ते अंधकूपाचं उदाहरण घेतलं. म्हणून याच्यातून हे लक्षात घ्यायचं की त्याच्यातनं मी बाहेर पडलो म्हणजे सम्यक दर्शनाला प्राप्त झालो. आज माझे डोळे उघडले म्हणजेच मी स्वतःला जाणण्यासाठी तत्पर झालो. भगवंतांचं मार्गदर्शन, भगवंतांची दिव्यध्वनी
ऐकून किंवा पाहून भगवंतांना कुठलं तरी निमित्त घेऊन मी स्वतःमध्ये परिणत झालो, म्हणजे माझे डोळे उघडले भेद विज्ञानाचे आणि मी अतिंद्रिय आनंदाला प्राप्त झालो. हे फार महत्त्वाचं कार्य झालं हे सांगितलं. मग हे पहा की अमृत संधी वगैरे हे आता काय तर खऱ्या सुखाला प्राप्त झाल्यावर अमृतासारखंच ते पाझरणारं हे सुख आहे आणि त्यामुळे त्याची रुची अशी लागली की आता त्याच्यातून परत कधी सुद्धा संसारात बाहेर म्हणजे संसारात जाण्यासाठी उद्यम करणार नाही. म्हणून तीन लोकाचे नेत्र विवारण्याने भगवंतांना म्हटलं. 3 लोकांना नेत्रदान करणारे म्हणजेच भेद विज्ञान प्राप्त होण्यास निमित्त असणारे. आता लोकत्रय आपलं चैतन्य लोक आणि त्याचे त्रय म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. मग हेच काय आहे? लोकत्रय त्रयी नेत्र इंदीवर आणि तेच आमचे काय आहे? नेत्र आहे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र ह्या 3 रत्नाला प्राप्त करून तेच आमचे नेत्र असे आहेत की इंदीवर काननेंदू हे संसार वन आणि त्याच्यात आलेले हे कमळ. मग त्या कमळाचीच उपमा का दिली तर त्याला प्रफुल्लित करण्यासाठी. म्हणजे वन हे संसार आणि त्याच्यात हे सगळे अनेक कमळ म्हणजे अनेक जीव काय करतात? तळमळत आहेत. मग त्याला एवढं संकुचित झाले त्याला जसं ते चंद्र काय करतो? प्रफुल्लित करतो. तसे भगवान आपण चंद्राप्रमाणे सर्व जीवांना शांती, शीतलता वगैरे देणारे आहात. तसं आपला आत्मा देखील अशाच रीतीने अक्षय अविनाशी अशा खऱ्या सुखाला प्राप्त होणार आहे हे समजून स्वभावामध्ये राहणं आवश्यक आहे. हे स्वामी, आज मी मातेच्या गर्भाशयारूपी तोंड बंद केलेल्या खूप विहिरीतून बाहेर आलो आहे. आज माझे डोळे उघडले आणि खरोखर आज माझा जन्म सफल झाला. कारण चंद्रकांतीपासून जसा अमृतस्राव होतो तसा त्रिलोकाची नेत्ररूपी कमलवनास प्रफुल्लित करणाऱ्या चंद्रा व अक्षय मोक्षपद देणाऱ्या अशा तुला आज मी पाहिले. भावार्थ, हे स्वामी, आज मी तुझे दर्शन केले म्हणून मातेच्या गर्भकूपातून मी निघालो. मला तुझ्या दर्शनाने सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आज माझ्या जन्माचे सार्थक झाले. कारण की अक्षय पदाची प्राप्ती हेच या जन्माचे फळ होय आणि ते तुझ्या दर्शनाच्या प्रभावाने सहज प्राप्त होते. ज्याप्रमाणे चंद्रकांतीपासून अमृत स्रवते त्याचप्रमाणे हे स्वामी, आपल्या दर्शनाने निर्वाणामृत अर्थात मोक्षपदाची प्राप्ती होते. हा तुझ्या दर्शनाचा महिमा प्रभाव आहे. स्वामी